अध्यक्ष प्रकाश भाऊ गिडाम, मंचावर उपस्थित युवराज भाऊ गिडाम, बाबूराव भाऊ माठे, शेषराव भाऊ बनाई, सुधाकरजी लोहे, गंगाधर काका लोहे गुरुजी कुठे आहे दिसत नाही मग. मंचावर उपस्थित इतर मान्यवर, या सभेला उपस्थित या गावातील मतदार बंधू, या निवडणुकीमध्ये पाहिली जे 50 उभे आहे, 2-4 जणांचा विचार करायचा आहे. त्यातला चांगला कोण आहे, वाईट कोण आहे, हा विचार करायचा आहे. कोण तुमच्या कामाचा आहे, कोण निकम्मा आहे, तो विचार करायचा आहे. कोण गुंड आहे, कोण चांगला आहे, हा विचार करायचा आहे. कोण भ्रष्टाचारी आहे, कोण चांगला आहे, तोही विचार करायचा आहे. या क्षेत्रामध्ये मधामधामध्ये एक भयंकर ऊत आला होता राजकारणाचा. भयंकर इलेक्शन काही लोकांच्या अंगात आलं होतं. हे खालतं हिरवं दिसते ना, त्याला सतरंजी संघटना म्हणे. आता त्या सतरंजी संघटनेच्या फानाफान तुकडे झाल्या. कोण कुठं घुसला आहे तर ते सारच तुम्हाला माहित आहे. मी त्या दिवशीच्या सभेमध्ये म्हटलं होतं का ते सतरंजी संघटना कोणाचीच नसून ते फक्त भाजपची आहे. भाजपमध्ये त्याचे 90% जे माणसं सतरंजी संघटनेमध्ये आहे ते 90% माणसं हे भाजपमध्येच आहे. आणि उद्या जर सतरंजी संघटना फानाफान झाली तर हे सारेच्या सारे भाजपमध्येच राहणार आहे. याचा एकमेव धंदा होता अनिल देशमुखाला शिव्या देणे. भाषण मस्त करे. मी फक्त बायोलॉजी मध्ये शिकलो होतो का ब्रेनले 4 पार्ट राहते म्हणून, पण 4ही पार्ट एकच माणूस वापरू शकते हे नव्हतं शिकलो. जो उजव्या हाताचा वापर करते त्याचं डावं ब्रेन ऍक्टिव्ह असते, ज्या डाव्या हाताचा वापर करते त्याचं उजवं ब्रेन ऍक्टिव्ह असते. पण याचे 4ही लोब चालू राहते. सकाळी एक सभा घेते, सकाळच्या सभेमध्ये सांगे का या क्षेत्रामध्ये इतका फंड भाजपने दिला, तितका फंड भाजपने दिला, भाजप असल्यामुळे विकास झाला. गडकरी साहेबांसारखं नेतृत्व या क्षेत्रामध्ये नाही, फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबांसारखं या क्षेत्रामध्ये नेतृत्व नाही. आणि या फंडामुळे यो झालं त्यो झालं, त्याच्यानंतर लाडकी बहीण आली आणि मग असे पैसे दिले तसे पैसे दिले. हे एक त्याचं सकाळचं भाषण होतं. दुपारचं भाषण होय त्याचं चरण सिंग किती चांगला आहे, चरण सिंग कसा विकास पुरुष आहे, चरण सिंगनं कोणते कोणते विकासाचे काम केले आहे, चरण सिंगची दूरदृष्टी किती आहे आणि हा विकासाचा महामेरूच आहे. हे द्यायचं 12 वाजताचं भाषण. मग 4 वाजता एक भाषण होय. आशिष देशमुख किती चांगला आहे, किती दमदार आमदार आहे, याच्यासारखा दमदार आमदार केव्हा झाला नाही, पुन्हा होणारही नाही. तिकीट यालेच भेटलं पाहिजे, हाच आहे तर सगळं काही काटोलात आहे. मग रात्री भाषण दे. सकाळी भाजप चांगली आहे म्हणे, दुपारी चरण चांगला आहे म्हणे, संध्याकाळी तो आशिष चांगला आहे म्हणे, आणि रात्रीचे द्यायचे भाषण राहील सतरंजी संघटनेचं. आम्ही का सतरंजाच उचलाव का? बरोबर आहे ना. दिवसभर तुम्हीच तो उचलून राहिले होते 3-3 वेळा. मग रात्री सांगितलं आम्ही सतरंजाच उचलाव का? म्हणून आम्हाला यांचं काही पटत नाही. जे प्रस्थापित आहे त्यांना डावला, हे विद्वान यायला निवडून द्या. टिकले नाही, माल खाऊन शेठ होते. माल खाल्ला, जितका ताणला तितकी त्याची किंमत. कोणी जमा झाले, कोणी व्हायचे असन, कोणी उशिरा झाले, कोणी अजून नंतर होईल. पण माल मठारल्याशिवाय यायचं जमत नाही. स्वतःची किंमत लावायची होती ते लागलीये, ते लागल्यावर हे जमा झाले असं चित्र या क्षेत्रामध्ये आहे का नाही आहे? म्हणून हे खोटे नाट्य प्रचार करणारे, हे भाडोत्री प्रचार करणारे, पैसे घेऊन भाषण करणारे
या क्षेत्रामध्ये येणाऱ्या, अजून येणाऱ्या 2 दिवस अजून त्याला पैसे भेटणार आहे भाषण करायला, कोण चांगला आहे सांगा साहेब. या सगळ्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे का कोण खऱ्या मनानं तुमचं काम करते, कोण खोट्या मनानं तुमच्या समोर अफवा पसरवते, खोटं बोलते. जो काम करण्याचा दिखावा करते फक्त तो काम करत नाही, आणि जो काम करते त्यांना मत मागायचे नाही म्हणून हे भाषण करते. तुम्हाला आमच्या कुटुंबाचा इतिहास माहित आहे, माझ्या वडिलांपासून तर आतापर्यंत इतिहास माहित आहे. 25 वर्षाची नगरपालिकेची सत्ता, 6 वर्षाची आमदारकी माहित आहे. माझं 17 वर्षाचं राजकारण माहित आहे. वीरेंद्र देशमुखाच्या टाळूवरचं लोणी न खाता 7 वर्ष वीरेंद्र बाबू वारल्यावर राजकारणामध्ये मी आलो नाही. याचा तर बापच मराचा आहे तर या उभा आहे. समोरच झाला पाहिजे म्हणे, माझ्या डोळ्यासमोर. मी इतकं पुत्रप्रेम, उद्या अजून काही तुम्हाला म्हणन का माझी शेवटची इच्छा आहे वगैरे, त्या भूलथापाला बळी पडू नका. आमचं राजकारण पाहिलंय तुम्ही, आमचं स्वच्छ राजकारण आहे. एक नगरसेवक जरी निवडून झाला तर 5 वर्षामध्ये एक बंगला तर पक्काच बांधते. 25, 30 वर्षाची, 40 वर्षाची सत्ता आमच्या घरात आहे. आम्ही माझ्या आजोबानं बांधलेल्या 1.5 फूट चौड्या भिंतीच्या घरात मातीच्या अजूनही राहतोय. आम्ही इमानदारीनं राजकारण करतो, इमानदारीनं कामं करतो. अर्ध्या रात्री कोणाच्या मदतीसाठी धावून जातो, अर्ध्या रात्री सुद्धा कोणाचा फोन आला असेल तर तो अटेंड करतो. एखाद वेळी कामानं, मीटिंगनं फोन जर अटेंड नसन झाला तर त्याला पुन्हा रिप्लाय करतो, फोन करतो, त्याला काम विचार. यायचे तर पीएच फोन उचलते निवडून गेल्यावर, साहेब कामात आहे, साहेब मीटिंग मध्ये आहे, इकडे जा तिकडे जा, कॅबिन मध्ये भेटा, इतके वाजता भेटा, तितके वाजता भेटा. मला तर तुम्ही निवडून दिल्यावर खोलीत हलवून उठवू शकता का नाही उठवू शकत? ज्या अधिकारानं तुम्ही आमच्या घराची पायरी चढू शकता त्या अधिकारानं तुम्ही अनिल देशमुखाची पायरी चढू शकता का? त्या अधिकारानं त्याच्या कॅबिन मध्ये घुसू शकता का? त्या अधिकारानं तुम्ही त्या काटोलचं चोट्ट उभं आहे त्याच्या घरात धसू शकता का? काय काय कॅरेक्टरचे माणसं उभे केले याचा अभ्यास तर केला पाहिजे आपण. ज्याच्या बापाच्यानं 30 वर्ष भाजला पापड नाही मोडणं झालं, त्याचं पोट्ट उभं आहे हे अर्ध्या डोक्याचं. या ठिकाणी त्या ठिकाणी करू करू जेवढं भाषण करते, जितका अर्धा घंटा बोलत असं अर्ध्या घंट्यात 150 वेळा या ठिकाणी त्या ठिकाणी म्हणते. मोजून घ्यायचं एखाद वेळी भाषण देईल. ज्याला सभागृहात बोलता येत नाही, ज्यानं ज्या सभागृहामध्ये तुम्ही त्याला निवडून पाठवलं, तुम्ही म्हणजे तिकडच्या क्षेत्रानं मेटपांजऱ्यानं जिल्हा परिषद मध्ये, त्या जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये ह्या कास्तकारावर एकही प्रश्न मांडू शकला नाही. 5 वर्षात एकही प्रश्न सोडवू शकला नाही. 5 वर्षात त्या क्षेत्राशी याचा संबंध राहिला नाही. 5 वर्षात कोणाकडे ढोंकूनही पाहिलं नाही. त्याच्या बापाकडे मंत्रीपद होतं, आमदारकी होती, इतक्या वर्षाची होती म्हणून त्याच्याकडे पीए होता. या जेमतेम निवडूनच गेला होता तर याच्याकडे पीए होता. पाहिला का जिल्हा परिषदच्या मेंबरकडे आजपर्यंत पीए ते 3-3. आताच त्याला जिल्हा परिषदच्या मेंबरले भेटायला अपॉइंटमेंट घ्या लागते, तर आमदार झाल्यावर काय घ्या लागल? मग ते समजते तरी का? प्रश्न तरी समजते का? एक ते चोट्ट उभा आहे स्टेशनावरचं माझ्या गावचं कमळाकडून, ते सांगणार है मेरे को आमदार बनाओ, मैं काश्तकारों का विकास करूंगा, मैं बेरोजगारों को काम दूंगा. दिन तो काम. माझा विश्वास आहे त्याच्यावर, तोच तुमच्या हाताला काम देऊ शकते. कारण चोरी कशी करायची, वॅगन कशा फोडायच्या, स्लीपर कशा चोरायच्या, गिट्टी कशी चोरायची, त्याच्यानंतर सागवान कसं चोरायचं, चंदन कसं चोरायचं, हेच तो शिकवू शकते. आणि याच्यातूनच रोजगार पैदा होतो. याच्यामध्ये जर माल तुम्ही व्यवस्थित कमावला तर त्या मालामधून ते माल वाचवण्यासाठी पोलीस तुमच्या घरापर्यंत नाही आले पाहिजे म्हणून बरोबर टायमिंग पाहून त्या टायमिंग नुसार राजकारणामध्ये कशी उडी मारायची. राजकारणामध्ये असताना कोणाची सत्ता असो विचारधारा पाहायची नाही, कारण आपण शाळेत गेलोच नाही, आपण शिक्षण घेतलंच नाही, इतिहास आपल्याला माहित नाही, थोर पुरुष आपल्याला माहित नाही, अभ्यास विचारसरणी आपल्याला माहित नाही. म्हणून आपण राजकारणात जर गेलो तर ज्याची सत्ता राहील त्याच्याच पक्षात जायचं, एकही पक्ष सोडायचा नाही.
हे शिकवणार आहे तुमच्या पोराला तो चोट्टा. द्या त्याले मत. मेरे को आमदार बनाओ, मैं पूरे काश्तकारों का प्रश्न निकाल डालूंगा. या निकाली काढणार आहे कास्तकाराचा प्रश्न. या एपीएमसीचा सभापती आहे. तिथे याच्यानं बोर्ड लावणं होत नाही कास्तकाराचा माल एमएसपी प्रमाणे खरेदी करावा म्हणून. त्याच्यावर कारवाई करत नाही व्यापाऱ्यावर. तिथे एकाही कास्तकाराच्या मालाचा लिलाव एमएसपी प्रमाणे होत नाही. परवाच्या दिवशीचा लिलाव आहे 2700 रुपयानं सोयाबीन गेलाय. एमएसपी आहे 4600 आहे का 4800 काही आहे. हा 4850. त्याच्याप्रमाणे खरेदी होत नाही. कास्तकार त्याच्याशी मुजोऱ्या करू शकत नाही. क्या बे साले असा बोलते तू. हे गुंड तुम्हाला आमदार करायचे आहे का? जे एवढीची सत्ता त्या एपीएमसीची त्याच्याजवळ दिलेली आहे तिथंच तो कास्तकाराला न्याय देऊ शकत नाही. शेतकऱ्याचा माल टीन शेडचा बाहेर राहते आणि व्यापाऱ्याचा माल टीन शेड मध्ये राहते. टीन शेड जे बांधलेली असते एपीएमसी मध्ये हे कास्तकाराचा माल ठेवण्यासाठी असते ना का व्यापारीचा. व्यापारी गोडाऊन विकत घेऊ शकते, गोडाऊन भाड्याने घेऊ शकते, गोडाऊन मध्ये आपला माल ठेवू शकते. म्हणून ते जे टीन शेड असते ते शेतकऱ्यासाठी असते, व्यापाऱ्यासाठी नसते. मग हा या एपीएमसी मध्येच सभापती असताना कास्तकाराला न्याय नाही देऊ शकत तर ह्या आमदार झाल्यावर न्याय देणार आहे. आणि ह्या चोट्टा ज्याचं आयुष्य मोसंबी चोरण्यात, संत्र चोरण्यात गेलं, शेतकऱ्याचा माल चोरण्यात गेलं. एवढंच नाही, यानंच पोट नाही भरलं. ह्याचा भाऊ मुन्ना ठाकूर विहिरीवरचा शेतकऱ्याचा पंप चोरायला गेला होता. एका जणांना रंगी हात पकडलं, त्याला उभारीनं मारलं. म्हणून आता त्याचं पोरग जे भाजपचं काम करे या गुंडाले तिकीट दिली म्हणून त्याचा प्रचार नाही करून राहिला, आपला प्रचार करून राहिला. हे डोळ्यानं पाहिलेले चोर आहे. लोक नाही चोर निवडून देणार आहे का? ज्यानं म्युन्सिपाल्टीच्या सत्तेच्या भरोशावर 300 कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर केली त्याला आमदार करणार आहे का? आमदार केले तर 5 वर्षात 3000 कोटीची प्रॉपर्टी डिक्लेअर करते तो. सत्ता तुम्ही द्या ना, माल तो खाईल. 2 नंबरचे धंद्याले ऊत येईल. ह्या इथं महाजन बसलाय, किशोर महाजन. याच्या पोरीची लाश सापडली होती रेल्वे लाईनवर. तिच्यावर अतिप्रसंग झाला का काय झालं, इराण्यानं मारून फेकलं होतं. इराण्याचे नाव त्याच्यामध्ये आले होते. हे आई वडील माझ्या जवळ आले का आमच्या सोबत अन्याय झाला, आमचा प्रश्न तुम्ही उचला आणि त्याला पोलीस आले जाब विचारा. म्हणून मी रस्त्यावर उतरलो आणि रस्त्यावर जाब विचारायला उतरलो. या चरण ठाकूरनं त्याला एसपी कडे नेलं, त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि त्याच्या घरासमोर 5-5 लॉऱ्या लागल्या होत्या पोलीस प्रोटेक्शनले. आणि माझ्या घरी 150 ते 250 पोलीस अटक करायला आले होते. म्हणजे जसा काय मी दाऊद इब्राहिम होय आणि ते सज्जन महात्मा गांधी होय, प्रोटेक्शन दिलं ते. मग हे सत्ताधारी, हे ठाकूर अशा विचारसरणीचे, ज्याचं आयुष्य चोरीच्या 2 नंबरच्या धंद्यात गेलेलं आहे, जे इराण्याचा सपोर्ट करते. आज याची पोरगी मिली, आज याच्या पोरी सोबत घातपात झाला, आज याच्या पोरीवर अति प्रसंग झाला, तुमच्या आमच्या झाला. म्हणजे रस्त्यावर नाही उतरायचं, न्याय नाही मागायचा, पोलिसला जाब नाही विचारायचा का तुम्ही भाड झोपून राहिले का म्हणून. हेच मर्द जर आमदार निवडून दिला असता ना, रस्त्यावर उतरायचं काम नाही पडत. घरी बोलावला असताना, चांगला कुथाडला असताना, नाही तर सस्पेंड केला असता. आमदार बायल्या निवडून राहिले तुम्ही 30 वर्षापासून. पीआय साहेब, पटवारी साहेब, कृषी अधिकारी साहेब, ह्या आमदाराची भाषा. ह्याच पैसे खाते तर दुसऱ्याला साहेब नाही म्हणून तर काय म्हणून. याचं कसं वजन पडत. प्रश्न समजलाही पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे, त्याच्यासाठी शिक्षण पाहिजे, किंवा मनामध्ये इच्छा पाहिजे का समोरच्याचं काम करायचं आहे. एक वेळा निवडून गेला, स्वतःच साधून घेतलं का पुन्हा कोणाचा प्रश्न सोडवायचा नाही, त्याला काही कोणाशी घेण देण नाही. हे असे आमदार निवडून द्यायचे आहे. हे आमदार निवडून द्यायचे का? शिक्षण पाहिलं पाहिजे का नाही पाहिलं पाहिजे, त्याचं कर्तृत्व पाहिलं पाहिजे का नाही पाहिलं पाहिजे. आजपासून आम्ही काम नाही करत,
बाबाच्या काळापासून तर आज 52 वर्ष होते, 52 वर्षापासून लोकसेवा करून राहिलो. येतो तुम्हाला भीक मागायला मतदान आलं का? तुम्हाला वाटते खूपच आहे म्याड आहे. पैसे आले म्हणजे जमलं, त्याला निवडून द्यायचं. 30-30 वर्ष एकाच माणसाला रिपीट करून राहिले, ज्याच्यानं काहीच निवड नाही पडलं. एक कारखाना सुद्धा इथं आणू नाही शकला. 52 वर्षापासून आम्ही लोकसेवा करतो. 52 वर्षापासून आमचं दार उघड आहे. अर्ध्या रात्री कोणी मदत मागितली असेल तर तो घरी येऊ शकते ना, काम सांगू शकते, सोडवून घेते. काम केले आहे का नाही केले? रफिक आलाय का इथं? त्याच्या गाड्या पकडल्या होत्या. गाड्या सोडायचे पैसे मागत होते पोलीसवाले, कस्टमवाले. फुकटात गाड्या सोडून दिल्या त्याच्या. सत्ता नसताना ना आमदार नसताना. रफिक गुड्डू म्हणते त्याला. ह्या आमदार तुम्ही रोजगार जर देऊ शकत नाही, तो जर रोजगार स्वतःच्या मेहनतीनं तयार करत असेल, काही गाड्या चालवत असेल, भाड्याचा माल वाहू गाड्या चालवत असेल, तर त्याच्यामध्ये अडचणी सुद्धा येऊ नाही दिल्या पाहिजे. आमदाराने हे सांभाळलं पाहिजे. ते काम मी करतो, ते काम माझ्या लढाईवर होते, आणि ते काम जर मी करत असेल तर मी मतदान नाही मागायचं. स्टेशनावरचं चोट्ट 4थी नापास. हे अनिल बाबूचं पोट्ट ते बाय भोयतात तोंडाचं. 12वी, मी LLB, मी मत नाही मागायचं. ह्याच बदनामी करण त्याचा बाप. तो उभाच नाही होत, कारण त्या बापाचं नाव करा उभा नाही होत. तूच धुंदी. मागच्या वर्षी तिकीट आघाडीचं तुले भेटलं होतं, मागच्या वर्षी आघाडीचं तिकीट मला भेटलं नव्हतं, पक्षानं मला बी फॉर्म पाठवला नाही, म्हणून मी उभा नव्हतो. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं, लोकच हो, तुमच्या समोर पर्याय नाही, दोनच पर्याय आहे. एक गु आहे, दुसरा शेण आहे. माझ्या बापानं सांगितलंय, गुवाला हात लावायचं नाही, गु खराब राहते, शेण कमीत कमी सडा सारवण्याच्या कामी येते. आणि तुम्ही म्हणताना लोक हो यानं 25 वर्ष काहीच नाही केलं, तर मी म्हटलं तुम्हाला का ह्या 5 वर्ष अजून काहीच नाही करत. पण चोट्टे लेहडे त्या तिथचे स्टेशनावरचे निवडून देण्यापेक्षा या निरुपद्रवी बरा. या करत नाही काही तर बिघडत नाही कुणाचं काही. हेच बोललो होतो ना, का वेगळं काही बोललो होतो का? तारीफ केली होती त्याच्या कामाची? कदापि नाही. छातीवर गोटा ठेवून काम केलं होतं. एवढी भीती होती काही इराण्यासोबत राहणारे चोट्टे निवडून नाही गेले पाहिजे, आणि कोणाची इज्जत नाही लुटली पाहिजे. पोरीबाई येणं जाणं करते, अर्ध्या रात्री सुरक्षित त्या पोरीबाई राहायला पाहिजे. कोणाच्याही असंत गुंडागर्दी माजली नाही पाहिजे. 2 नंबरचे धंदे आटोक्यात राहिले पाहिजे. चरस अफीम गांजा इथं भेटला नाही पाहिजे. मी जर हटून गेलो त्या गावातून, राजकारण जर बंद करून दिलं ना, आपला गुंडाळला पुरा बोरिया बिस्तरण नागपुरात चाललो गेलो, मलाही पोरगा आहे, मलाही बायको आहे, मलाही कुटुंब आहे, मलाही कमाई करायची आहे. महापोरग काही फोकटात शिकत नाही, मलाही खर्च आहे. मी जर कमाई करायसाठी नागपुरात चाललो गेलो ना, इथंही चरस अफीम गांजा भेटायला वेळ लागणार नाही. हे नियंत्रण ठेवणं हे आमदाराचं काम आहे. म्हणून आमदार मर्द निवडला पाहिजे आणि बिनडोक नसला पाहिजे. कमीत कमी काम करण्याची जाण असला पाहिजे. तुम्ही मतदान केलं तर आपली ते ड्युटी आहे लोकांचं काम करण्याची, त्याचा पक्ष नाही पाहायला पाहिजे. एक दिवस विचारलं नाही मला का राहुल तुनं मदत केली, कोणत्या गावात तुनं काय कबूल केले, विकास कामं कोणते कबूल केले, पांधन रस्ते कोणते कबूल केले, अजून कोणत्या गावात काय कबूल केलं, तू उद्या म्युनिसिपालिटी लढणार आहे तर तिथं काय कबूल केलं, कोणत्या वार्डात किती फंड पाहिजे, या मलेच नाही विचारत तर तुम्ही काय चीज आहे? ह्या फोन करते चरणले वाढदिवसाच्या शुभेच्छा. चरण तुझं कोरोनामध्ये फारच छान सुरू आहे. मला माहित झालं. त्याला म्हटलं एक तर त्याच्याशी लाड नाही तर माझ्याशी लाड. या चोट्याला फक्त मत पाहिजे. चोर लेहड्याचे बी चालते, चांगल्या माणसाचे बी चालते. मतदान असलं म्हणजे झालं, हे निवडून गेले म्हणजे झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या क्षेत्रामध्ये वातावरण आहे, बदल घडवायचा आहे. बदल लोकांना पाहिजे आहे. 30 वर्षाची सत्ता पाहिलेली आहे. 30 वर्ष ज्याच्या बापानच काही नाही केलं, त्याचं पोट्ट काहीच नाही करू शकत, असं या क्षेत्रामध्ये वातावरण आहे. म्हणजे त्याला पाहिजेच नाही ते. मी इकडून येऊन राहिलो होतो, त्या सलीलच्या पोस्टरचे डोळे पाडले आहेत. ते पोस्टर दिसलं मला.
त्याच्यावर राग नाही काढू शकत तर त्याच्या पोस्टरवर राग काढणं सुरू आहे. म्हणजे लोकाईले त्याची किळस आली आहे. गाव खेड्यामध्ये वातावरण आहे का बदल पाहिजे. आणि पण कोणत्याही गावामध्ये तुम्ही पाय ठेवा तिथं विचारा तर ठाकूर तर पाहिजेच नाही म्हणते. चोट्याची सत्ता आणायची आहे का म्हणते. आणि बीजेपी याच्यासाठी नाही चालत का बीजेपीनं कधीच कास्तकाराची मदत नाही केली. कास्तकार धार्जिनं हे सरकार कधीच राहिलं नाही. सोयाबीनले 7,000 भाव देईन म्हणणारा फडणवीस आज त्याच्या कारकिर्दीमध्ये 2700 रुपयात सोयाबीन खपून राहिली. यवतमाळ मध्ये 4-5 दिवस आधी 2250 रुपये सोयाबीन खपली. हे 2700 रुपये आपल्या एपीएमसीचा काटोलचा भाव सांगून राहिलो मी. 12,000 रुपये कापसाचा भाव असला पाहिजे. आणि आता या 5 दिवस आधी मोदीनं 2 लाख टन काय 2 लाख गाठी आयात केल्या ज्यानं कापसाचा भाव पडणार आहे. हे कास्तकार धार्जिने सरकार आहे का. हे कास्तकाराचं भलं करतो म्हणते का. जो उभा असन तो आश्वासन देणार आहे. जो उभा असन तो खोटं बोलणार आहे. तो तुम्हाला पोरग असन त्याचं काम नसन होत त्याचं शिक्षण नसन होत तर शिक्षण करून देतो म्हणून नोकरी नसन नोकरी लावून देतो म्हणून लग्न नसन होत तर ते करून देतो म्हणून पोट नसन होत तर ते बी पाहून घेतो म्हणून. हे असे यायला निवडून जाणार आहे म्हणून पायलीचे 50 आश्वासन तुम्हाला देणार आहे. हे पायलीचे 50 आश्वासन देणारे खोटारडे आहे हे लक्षात ठेवा. इथं अनिल देशमुखांना प्रत्येक इलेक्शन मध्ये कारखाना आणतो म्हणून कबूल केला आणला नाही. आशिष देशमुख निवडून याच्या आधी सांगितलं कारखाना आणीन त्यानं आणला नाही. इथं फडणवीस येऊन गेला त्यानं कारखाना आणतो म्हटलं त्यानं कारखाना आणला नाही. इथं गडकरी येऊन गेला त्यानं कारखाना आणतो म्हटलं 2002 मध्ये त्यानं कारखाना आजपर्यंत आणला नाही. पुन्हा परवाच्या दिवशी काटोलात आला होता. तो म्हणे मी आता कारखाना आणीन म्हणे. का मग भुलला होता का 2002 मध्ये आणाचं. अरे तुला मिहान मध्येच निवड नाही पाडला. मिहान मध्ये खोटं बोलून राजकारण केलं. 20 वर्ष नोकऱ्या देतो म्हणून वाटोळ करून टाकलं पोट्याचं. मिहान मध्येच तू काही फॅक्टरी नाही आणू शकला तिथं रोजगार नाही देऊ शकला. 20 वर्ष त्याच्यावर तुला राजकारणाच्या सत्तेच्या पोळ्या शेकल्या. आता तू मेट्रो सांगून राहिला 10 वर्षापासून. तुला केलं काय. शहाणपणा सांगणं खूप सोपं आहे. दुसऱ्यानं काय केलं पाहिजे मग तुनं काय केलं. कास्तकारांना समजत नाही. एवढी मोठी योजना मी सोलार कंपाऊंडची आणली तर सोलार कंपाऊंड करायचं मग डुक्कर आतमध्ये येणार नाही असं बामणे. 2-3 एकराचा कास्तकार पैसे कुठून आणणार. तुला सबसिडी किती दिली. सबसिडी 100% दिली का. सबसिडी 100% देशील तर 2-3 एकराचा कास्तकार एक कंपाऊंड घालत. काऊन नाही घालणार. मग ते जंगल कोणाच्या मालकीचं आहे. कोणाच्या मालकीचं आहे. बोंबला तिकडून मुर्द्यासारखे उभे नका राहू. जनावर कोणत्या मालकीचं आहे. मग थेट सरकारच्या जमिनीतून सरकारच्या मालकीचं जनावर जंगलाच्या बाहेर नाही येऊ शकलं पाहिजे म्हणून कंपाऊंड जंगलाले पाहिजे का वावराले पाहिजे. त्याचे जे म्युटेशनचे अडचणी असन काय असन तर त्याचे वेगळे रस्ते करतायत. कंपाऊंड साठी सरकारकडे जर पैसे नसन तर 20-20 फुटाची ट्रेंच खोदता येते. कोणताही प्राणी 20 फूट वरत उडी मारून येऊ शकत नाही म्हणून त्याचे उपाययोजना करता येते. आणि तुम्हाला जेसीबीच्या पैशात पैसे खाण्याची भयंकर सवय आहे. कार्यकर्ते भाजपच्या काळामध्ये जलशिवार योजना आणली होती. आशिष देशमुख होता तेव्हा गावागावामध्ये जो त्याचा कार्यकर्ता असन त्यानं जेसीबी विकत घेऊन टाकल्या. जलशिवार मध्ये घुसवल्या. माती फेकली. कुठं केली काय काम झालं. कितीक जलशिवार योजनेचं काम झालं ना कितीक पाणी अडलं ना मुरलं. कुठं मुरलं कसं मुरलं कोणाला समजलं नाही. आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि या भ्रष्टाचाराची जेसीबीच्या पैसे खाण्याची तुम्हाला सवय आहे म्हणून जंगलामध्ये सुद्धा ट्रेंच खोदून तुम्ही तसेच कार्यकर्ते कामावर लावा. पैसे खा काही करा पण शेतकऱ्याला त्या जनावरांपासून वाचवा. वाचवते काय. शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याच्या विरुद्ध धोरण वापरते. शेतकरी मेला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे.
शेतकऱ्यानं शेती करणं सोडलं पाहिजे. याच्या स्वतःच्या कंपन्या आहे, मोठमोठ्या कंपन्या आहे. त्या कंपन्यानं 100 एकरचे पट्टे, 500 एकरचा पट्टा, 1000 एकरचा पट्टा, या गोष्टी ऐकल्या असेल ना तुम्ही. या ज्या कंपन्या येते ना 1000 एकराचा पट्टा, 1500 एकराचा पट्टा गोळा करण्यासाठी, आणि जे दलाल आहे ते फिरते पट्टा तयार करण्यासाठी, हे सारे राजकारणी राहते. हे 2 नंबरचे पैसे याच्या जवळ असते, त्याला व्हाईट करण्याचा धंदा आहे. आणि हे कॉर्पोरेट प्रकारे शेती करण्याच्या साठी तुम्हाला भाग पडते, तुम्हाला जमीन विकण्यास भाग पडते. या महाराष्ट्रामध्ये जेव्हापासून भाजपचं सरकार आलं तेव्हापासून शेतकऱ्याचा एकही प्रश्न निकाली नाही लागून राहिला. खूपच सुंदर आहे म्हणे मोदी, तर त्यांना चिरडले, अंगावर ट्रॅक्टर घालून आणि गाड्या घालून कास्तकार मारले, वर्षभर उपोषणाला बसले, पण त्याला विचारायला नाही केला का तुझा प्रश्न काय आहे, मी सोडवतो. अरे लोकशाही आहे या देशामध्ये. लोकशाहीमध्ये कोणी उपोषणाला बसलं असन, तुम्ही सत्तेत जरी असन, तर त्याला विचारायला गेले पाहिजे का तुमचा प्रश्न काय आहे तो सांगा म्हणून. गेले पाहिजे का नाही गेले पाहिजे, आणि तो सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नसन सोडवायचा तर माणुसकी म्हणून तर गेले पाहिजे का मंत्र्याच्याच पुरानं त्याच्यावर गाड्या नेल्या पाहिजे, कास्तकाराला मारले पाहिजे. आणि आपलेच भाऊ बंद कास्तकार मरत असन तर आपल्याला राग नाही, आपण पुन्हा त्याचीच उधो करतो. मी आघाडी होती म्हणून त्याची मदत केली होती त्या अनिल देशमुखाची. हे चोट्ट लेहड आमदार नाही झालं पाहिजे, चोट्ट्या लेहड्याची सत्ता या क्षेत्रामध्ये नाही आली पाहिजे, 2 नंबरचे धंदे नाही फोपावले पाहिजे, म्हणून याची साथ दिली होती. आणि तेव्हा लाट होती मोदीची, 2014 मध्ये लाट होती मोदीची, 2019 मध्ये लाट होती मोदीची. म्हणून मला भीती वाटली काय चोट्ट निवडून जाईल म्हणून. आता लाट नाही ना मोदीची आहे ना चरणची आहे. माझ्या पक्षानं मला तिकीट दिलं आहे म्हणून उभा आहे. मी आपलं या महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. निवडून जर तुम्ही दिलं तर मी महाविकास आघाडीतच जाणार आहे, युतीत थोडी जाणार आहे. मी तर तत्वानं पक्का आहे. मला तर मागच्याच वेळी आशिष देशमुख उभा होता, तर आशिष देशमुखला जे तिकीटची ऑफर गेली भाजपची, त्याच्या आधीची ऑफर मला होती. मी तत्वाले पक्का होतो म्हणून मी गेलो नाही. आताही परिणय फुके आला होता, तिकीट घेऊन घ्या तुम्ही, बाकी खर्च आम्ही पाहतो. नाही म्हटलं मी त्याला. मी कसंही करून ऍडजस्टमेंटचं राजकारण करून आम्हाला आमदार व्हायचं नाही. तुम्हाला आमदार व्हायचं नाही का म्हटलं, हो व्हायचं आहे. माझ्याच पक्षातून माझ्याच तत्वानं ज्या लोकांचे मी कामं करतो ते मत देतील तरच आमदार व्हायचं आहे. ऍडजस्टमेंटच्या पद्धतीनं मला आमदार व्हायचं नाहीये, आणि माझ्या तत्वाशी तर मी कधीही ऍडजस्टमेंट करणार नाही. हे जे फालतूचा प्रचार करते ना, शेवटच्या दिवशी पॅक होणार आहे, या प्रचारावर बळी पडू नका. वीरेंद्र देशमुखाची औलाद आहे, एकाच बापाची. जे प्रचार करून राहिले ना अपप्रचार, ते 10 बापाची औलाद आहे, लक्षात ठेवजा. हे सांगते पैसे घेऊन उभा होते, पैसे घेऊन बसते. मी तुम्हाला स्पष्टपणे एक गोष्ट सांगतो, पैसे घेऊन उठणं, पैसे घेऊन बसणं, पैसे घेऊन झोपणं, या वेश्येचा धंदा आहे. मी वेश्या नाही आहे. फालतूच्या गोष्टी, फालतूचे प्रचार माझ्या विरोधात करायचे नाही. राहू दिन इलेक्शन, झोडपगाडीनं खुन्न सुरू करून राष्ट्रवादीवर तुम्हाला. ते एवढी लोकशाहीची लाज आहे, महात्मा गांधीची अहिंसा आम्ही पाळली आहे म्हणून तुम्ही लाता नाही खाऊन राहिले. आणि मागच्या वेळी मी सोबत होतो म्हणून ठाकूराच्या लाता नाही खाल्ल्या आहे तुम्ही. नाही तर रोज यायच्या पोस्टरचे भांडणं आता सुरू आहे, कारण मी त्याच्या सोबत नाहीये. ठाकूर निवडून आला तर मी नाही देत. ठाकूराच्या घरात एकटा घुसलो होतो मी. अनिल देशमुख उभा होता तेव्हा मुन्ना ठाकूराच्या घरात पैसे वाटत होता, तर ठाकूरानं मान खाली टाकली तर वर्त करायची हिंमत नव्हती त्याची. तुले भीती वाटून राहिली, तू न चूक केली, तू मला मदत कर, तू पाठिंबा जाहीर कर. मी एक वेळा केला, आता तू कर. या क्षेत्रामध्ये हे जे याचं प्रकरण सांगितलं, याच्या प्रकरणामध्ये इराणीचा हात आहे. त्या इराणीच्या विरुद्ध आंदोलन केलं, या इराणीच्या विरुद्ध आंदोलन केलं म्हणून म्हणजे जेल झाली. त्याच्यातल्याच एकाही इराणीले मनसेनं पदाधिकारी केलाय का नाही केलाय? त्याले पदाधिकारी केलाय शेतकरी सेलचा. म्हणजे हे शरणार्थी व इथं आलेले इराण मधून, हे शेतकरी नाही हाडामासाचे,
शेतकरी जो असन, ज्याच्याजवळ जुना सातबारा असन, त्यालाच जमीन विकत घेण्याचे अधिकार आहे. तोच जमीन विकत घेऊ शकते, नाही तर शेतकरी होऊ शकते. याच्याजवळ सट्टा अफीमच्या रस्ते 2 नंबरचे पैसे आहे, दाग दपट डाऊन यायनं शेलडीडा करून घेतले आहे व्याजानं पैसे देऊन, म्हणून हे शेतकरी झाले आहे. आणि मी जर आमदार झालो ना, ज्या ज्या रजिस्ट्रारनं यायच्या नावानं शेलडीडा लावल्या त्याच्या नोकऱ्या खाल्ल्याशिवाय मी राहणार नाहीये. कारण यायनं शेतकऱ्याच्या जमिनी खाल्लेल्या, हे शेतकरी नाही आहे. आणि त्या इराण्याला शेतकरी सेलचा अध्यक्ष केलाय मनसेनं, आणि त्या मनसेनं याला जो पदाधिकारी केला आहे त्याला शुभेच्छा बॅनरवर दिले आहे सुरेंद्र ठाकूरच्या पोरानं. म्हणजे ठाकूर आणि इराणी एकच आहे, त्याचा इतिहास एकच आहे. ते गुंडगर्दी करणारे आहे, 2 नंबरचे धंदे करणारे आहे. हे लोक आमदार झाले पाहिजे का याचा विचार तुम्हाला करायचा आहे. नवीन आलाय ते शिलाई मशीन वाला. काऊन नाही बोलू? कुणबी आहे म्हणून. माया जो व्हॅलिडिटी आहे कुणब्याची, मी पण कुणबी आहे. काय सांगून राहिला? कुणबी आहे म्हणून मला मत द्या. मग मी म्हणू का तसंच? ह्या कुणबी होता का याच्या पोरीवर अतिप्रसंग झाला तर? ह्या कुणबी होता का याच्या पोरीवर त्या पोरीचा खून झाला तर? जात पाहून मी उतरलो होतो का रस्त्यावर? अरे जो रस्त्यावर उतरते, जो काम करते त्याच्या पाठीशी राहा का जातीच्या पाठीशी राहता? तो मालापूरचा शहाजी राऊत आत्महत्या केली. काऊन केली? शेतकरी आत्महत्या होते. यानं कर्ज घेतलं 10 लाखाचं सुरेंद्र ठाकूर कडून. सुरेंद्र ठाकूरनं व्याजापोटी चक्रीवाज वाढ व्याज घेऊ त्याचे 60 लाख रुपये यानं भरले. कोण? शहाजी राऊतनं 60 लाख रुपये भरल्यावरही म्हणजे याच्या रिटायरमेंटचे पैसे पूर्ण त्याच्या नड्यात घातले. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा व्याज वसूल करण्यासाठी याचा फोन येईन म्हणून यानं चिठ्ठी लिहिली ना आत्महत्या केली. हे शेतकरी आत्महत्या नाही. ठाकूराचा भाऊ जर व्याजानं पैसे देते आणि शेतकऱ्याच्या शेत्या ऍडव्हान्स मध्ये लिहून घेते आणि त्याच्यावर चक्रीवाढ व्याज लावते आणि शेतकरी जर त्याच्यामध्ये आत्महत्या करते तर याचा भाऊ चरण ठाकूर आमदार झाल्यावर शेतकऱ्याचा कैवारी होणार आहे का? मग जो शहाजी राऊत मेला तो कोण होता जी काकाजी? मग त्याच्यासाठी रस्त्यावर कोण उतरलं? मी कुणबीचा, पण कुणबी म्हणून नाही उतरलो, शेतकरी आत्महत्या आहे म्हणून उतरलो. शेतकऱ्याची आत्महत्या झाली, त्याला न्याय नव्हता भेटत. या बायल्या आमदार होता, याच्यानं एफआयआर होत नव्हती. ते पोरग माझ्या जवळ आलं का हे पोलीसवाले एफआयआर घ्यायला तयार नाही आहे. भाजपचा मोठा पदाधिकारी आहे त्याचा भाऊ ठाकूर, त्याच्यामुळे त्याच्यावर एफआयआर लॉन्च करून नाही राहिले. मी DYSP ला फोन केला, 15 मिनिटात एफआयआर घे म्हटलं, नाही तर 20 मिनिटात हजारो लोक घेऊन त्या ऑफिसवर आल्याशिवाय राहणार नाही म्हटलं मी. तेव्हा त्याची एफआयआर लॉन्च झाली, तेव्हा त्याची कारवाई सुरू झाली, तेव्हा सेशन कोर्टामध्ये केस सुरू झाली आणि त्या सेशन कोर्टामध्ये ठाकूर हारलाय. आता अपिलीत तो हायकोर्टात गेलाय, अपिलीत तो हायकोर्टातही हारणार आहे. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात जाईन, तिथेही हारण. जवळपास येणाऱ्या काळामध्ये त्याला बाप भेटायला जेल होणार आहे. हे आहे शेतकऱ्याचे कैवारी. यायला निवडून देणार आहे तुम्ही? हे सांगून राहिले शिलाई मशीन वाले. तर या प्रश्नाची जातीचा काही संबंध आहे का? का आपले प्रश्न सगळ्या जातीचे सारखेच आहे? हिंदू असो, मुसलमान असो, तेली असो, कुणबी असो, माळी असो, त्याच्या हाताला रोजगार नाही आहे हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या पोराबाळाचं शिक्षण फुकट होऊन नाही राहिलं हा त्याचा प्रश्न आहे. त्याच्या शेतमालाला भाव नाही भेटून राहिला हा त्याचा प्रश्न आहे. मंदिर कुठं बांधलं पाहिजे, मस्जिद कुठं असली पाहिजे, पूजा अशी केली पाहिजे का अशी केली पाहिजे का अशी केली पाहिजे, ह्या प्रश्न नाही आहे. हे सरकारचं म्हणणं नाही आहे, ह्या वैयक्तिक तुमचा प्रश्न आहे. पूजा कशी केली पाहिजे, कोणता देव पाळला पाहिजे, कोणता देवाची पूजा केली पाहिजे, कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे, हा तुमचा प्रश्न आहे वैयक्तिक. याचा राजकारणाशी संबंध नाही, याचा सरकारशी संबंध नाही. आपले मूलभूत प्रश्न काय आहे हे आपण समजून घेण्याची गरज आहे. एक पूर्ण प्रश्न नंतर, आणि हे खोटे नाटे प्रचार करणार आणि खूपच काम केलं म्हणते त्यानं. कोण? जिचकारच्या पोरानं, ज्याच्या वडिलांना 0 बजेट आलं, हजारो नोकऱ्या गेल्या आणि या 5च वर्षात पाडून दिलेलं लोकांना. इथं इतिहास नाही 5 वर्षात पाडण्याचा, इथं रिपीट करते लोक. पण त्या माणसाला 5च वर्षात पाडलं, नोकऱ्या खाल्ल्या म्हणून. आणि याच्या पोरानं काय काम केलं विचारलं तर साड्या वाटल्या म्हणते. लाज नाही वाटत तुमच्या बायकोला दुसरा जण साडी घेऊन येऊन राहिला तर? मनगडात ताकद नाही तुमच्या?
स्वतःच्या बायकोला साडी घेऊन द्यायची. काहून घेतल्या तुम्ही? माय बायकोले आणू दे बरं, कोणाला नाही जोड्यानं मारला तिथं असतं. स्वाभिमान तर जागृत ठेवा. आजच नाही घडलंय साड्या वाटाचं. 1995 मध्ये अनिल देशमुखाने साड्या वाटल्या आहे. 2019 मध्ये ज्या श्रद्धेनं तुम्ही अनुसया मातेच्या अंगावर साड्या चढवल्या, त्या साड्या चरणसिंगनं उतरवल्या आणि निवडून यासाठी वाटल्या आहे. वाटल्या का नाही वाटल्या? अनिल देशमुख साड्या वाटते निवडून यासाठी, चरण साड्या वाटते निवडून यासाठी, ह्या तुमचा जिचकार साड्या वाटून राहिला निवडून यासाठी. हे निवडून यासाठी काही वाटते. अनिल देशमुख दारू वाटते, चरणही दारू वाटते, कारण यायला तत्वाचा अभ्यास नाही आहे. हे दारू वाटते, तेही दारू वाटते, जिचकारही दारू वाटणार आहे. कारण त्याच्या बापाने एकच फॅक्टरी उघडली, ते नागपुरात उघडली आहे. संत्रानं भिंगरी माहित आहे ना, त्याच्याच बापाच्या फॅक्टरीत बनते. पेजानं मरजा. हे यायचे धोरण आहे, हे यायचा विकास आहे. निवडून यायचा आहे. तुम्ही मराकार राहा, तुमच्या तब्येती बिघडे का जाय, तुमचं पोट्ट वळणावर राहे का नाही राहे, का त्याचं पुरं आयुष्य बर्बाद होय, यायला काही घेण देण नाही. याची सत्ता जमली पाहिजे, हे निवडून आले पाहिजे. माझ्या बापाने पैसे वाटण्याचा विरोध केला, माझ्या बापाने दारू वाटण्याचा विरोध केला, आणि त्याच तत्वावर मी चालतो. माझे पैसे येणार नाही, कारण माझ्याजवळ पैसेच नाही. वर्गणी करतो, मी निवडणूक लढवतो. मग तुमच्या कळवळीचा माणूस, तुमच्या प्रश्नासाठी झटणारा माणूस, ज्याला सभागृहामध्ये कसं भांडायचं हे समजते, ज्यानं सभागृह पाहिलं नाही, ज्यानं पाहिलं आहे त्याला बोलता येत नाही, ज्याला बोलता येते त्याला पाठवायचं नाही. जे अशिक्षित आहे त्याची चर्चा करायची का? ह्या आमदार तर नाही होईल. ह्या बाईला चिकण्या तोंडाचा चर्चा करून राहिला. पहा बरं, राहुलला मत दिलं तर ठाकूर निवडून येईल. कसा येईन बे? राहुलला मत दिलं तर ठाकूर पडल, कारण फाईट राहुल आणि ठाकूर मध्येच आहे. तुझ्या पोट्यात नाही, तू पोट्ट 3 नंबरवर आहे. गाव खेड्यात त्याला कोणी लाईक नाही करून राहिलं. राष्ट्रवादी सुपडा साफ होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. गाव खेड्याचं वातावरण मला माहिती. पोस्टर फाडून राहिले, त्याचा विरोध होऊन राहिला, म्हणजेच काय, राष्ट्रवादी पाहिजे नाहीये कोणाला. बरोबर आहे का नाहीये? मग फाईट मध्ये मी आहे तर मला मत द्या, तेव्हा ठाकूर पडाल ना. नाही द्या तर तोच निवडून येईल. कोणाला निवडून द्यायचं हे तुम्हाला ठरवायचं. बटना मस्त भेटल्या, पोंगाही मस्त भेटलाय. तो आहे मा चिन्ह पोंगा, ट्रम्पेट म्हणते त्याला. दाखव रे ट्रम्पेट. नाही ह्या पोंगा होय, महापोंगा सरका आहे, त्याचा हेकोडा आहे, पाहून घ्या. हेकोड्या माणसाचा हेकोडा, सरक्या माणसाचा सरका. बटना मस्त भेटल्या. 1 नंबरची बटन दाबा. अनिल बाबूची घडे याची सवय झाली आहे 30 वर्षात, तुम्हाला तेच बटन दाबाची. हे बैताड बोट्ट उभं केले, त्याचे 10,000 मत तोच खाते. याचं बटन आहे 3 नंबरचं, अनिल बाबूच्या पोराचं. रिझल्ट आला, काउंटिंग झाली म्हणजे या 3 नंबरवरच राहणार आहे. 2 नंबरचे अवैध धंदे करण्यावाल्याचं बटन आहे 2 नंबर. आणि 9 अनिल बाबूची घड्याळ आहे ना, द्यायचं आहे का तुम्हाला? 1 नंबरवर आहे, दाबून देता गेल्याबरोबर बळकन. आणि 9 नंबरवर शुभ आकडा आहे माझा, हे ट्रम्पेट चिन्ह आहे. हे वाह्यात गोष्टी करायच्या. या जातीवादी आपला पक्ष नाही, आपण माणूस समजतो सगळ्याला. माणुसकी हा आपला धर्म आहे. या 9 नंबरची बटन आपली शुभ आहे, म्हणून 9 नंबरची बटन दाबायची. तुम्हाला माहित आहे का, पोंगा आयुष्यात 3 वेळा वाजते. 1 वेळा जन्माचा पोंगा वाजते, दुसरा लग्नाचा पोंगा वाजते, तिसरा मरणाचा पोंगा वाजते. जिचकारच्या पोराची बटन दाबाची नाही आहे, कारण त्याचा राजकीय जन्म आता झाला आहे, त्याच्यामुळे त्याचा पोंगा वाजला आहे. दुसरा चरणनं 62व्या वर्षी लग्न केलं म्हणून त्याचा लग्नाचा पोंगा वाजला आहे, म्हणून त्याची बटन दाबाची नाही आहे. राहिलं तिसरं 9 नंबरची बटन माही दाबाची आहे, कारण या क्षेत्रामध्ये 30 वर्ष जे काही अनिल देशमुख करू शकला नाही, त्याची आणि त्याच्या खानदानीची
राजकीय मय्यत काढायची आहे म्हणून 9 नंबर दाबाचा, एवढं लक्षात ठेवा. आणि 20 तारखेला 9 नंबरची ट्रम्पेटची बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा, एवढी विनंती आपणास करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.